दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा नामोच्चार करत आम्ही आता कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। सर्वप्रथम गणेशाचं वंदन, मुळदे येथील दत्त मंदिर, फलाहारी महाराज आश्रम, भालचंद्र महाराज आश्रम आणि मुळदे ग्रामदैवत या सर्वांना आम्ही मनोमन वंदन करतो आणि आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करतो। आम्ही सावंतवाडीहून अभिनव संगीत विद्यालयाचे आम्ही विद्यार्थी आहोत। आमचे गुरुवर्य श्रीयुत किरण सिद्धे सर, त्यानंतर तबल्यावर आहेत अक्षय सरवणकर, पेटीवर आहेत समर्थ केळुसकर, माझ्याबरोबर गायिका आहे सौ सोनिया सामंत, मी स्वतः सौ मीना उकिडवे आणि आमचे दुसरे गायक आहेत श्रीयुत राजन डोंगरे, चंद कुळतरकर। कुठलाही कार्यक्रम सुरू करायचा किंवा कुठलंही कार्य सुरू करायचं तर कार्यारंभी सर्वप्रथम नमन असतं गणपतीला। आणि हा गणपती असा आहे की तो सर्वांना पावतो, तो चिंताहारक आहे, आमच्या हृदयीचा गणेश आहे आणि तो आम्हाला सदैव सौभाग्य प्रदान करत असतो। त्याचं नर्तनही मंगलकारक आहे, तो आरोग्याचा दाता आहे, आरोग्यदायी तर स्वतः आहेत आणि इतरांना सुद्धा आरोग्यवान बनवण्याचं कार्य गणेश करतो। तो वादभूषण आहे, ज्याचं पूजन सर्व देवगण मनापासून करतात। तर करूया आपण गणपतीचं स्तवन। देवगृही या भक्तजनांना गौरी नंदन पावना, सिद्धिविनायक शूर्पकर्णा चिंतामणी व लावला। देवगृही
ज्योतीसारखी आहे, ज्योत्स्नेसारखी आहे. तिच्या मुखावर विलसणारं जे तेज आहे ते अलौकिक आहे आणि तिचं हास्य म्हणजे जणू काही शर्वरीच. आणि असं हे तिचं तेज आमच्या मुखावरही राहू दे, आमच्यावरही तिचा वरदहस्त मिळू दे, आम्हाला तिची कृपा मिळू दे. आणि त्यासाठी आम्ही प्रार्थना करूया शारदा मातेची. गीत गातीये तो सोनिया सानू. जय शारदे वागेश्वरी. जय शारदे
आणि हा देव जिंकत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, कारण त्या ठिकाणी देवाचं अस्तित्व असतं. आपल्यातली ऊर्जा जणू काही फुलवतच आहे अशा रीतीनं आपण तेवत ठेवू आणि ती तेवत असताना ध्येयाचा ध्यास सदैव आपल्या जागी जागृत राहू द्या. आणि हे ईश्वरा, तुझी आरती मी मनापासून गात आहे आणि तू जर कार्यमग्न असशील, दुसऱ्या कुठल्या भक्तासाठी तू जर तुझी सेवा देत असशील, तर मी अगदी तुला कळकळीनं विनंती करते की तू मला भेटायला अत्यंत सावकाशीनं ये. आणि काय चमत्कार बघा, असं मी आर्जवतेनं देवाला विनवते, भक्त आर्जवतेनं देवाला सांगतोय आणि आमच्या या भक्तीला देव पावला. या देवरूपी घराचं जणू काही मंदिरच झालं. आणि बा ईश्वरा, एक विनंती आहे की तू अशीच माझ्यावर कृपा ठेव, तुझा कृपाप्रसाद आम्हाला सर्वांना दे आणि सदैव तुझ्या सहवासातच मला राहायचंय, ही इच्छा माझी पूर्ण कर. पुढचं गीत आहे भक्तीच्या फुलांचा गोडतो सुवास. भक्तीच्या फुलांचा बोलतो सुवास, भक्तीच्या फुलांचा बोलतो सुवास, तुझा देव येतो तुझा भेटवास, तुझा देव येतो तुझा भेटवास. भक्तीच्या फुलांचा गोडतो सुवास, भक्तीच्या फुलांचा गोडतो सुवास.
सुंदर मूल्य, जगण्याची एक प्रामाणिक जीवन जगण्याची असे हे आपले प्रभू श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी सारी अयोध्या नगरी रंगून गेली. भक्तांनी गुढातोरणं उभारलेली आहेत, फुलांचा सडा सगळीकडे पसरलेला आहे. सनईचे मंजूळ सूर जणू काही सगळ्या नगरीला घाऊ घालते. सुवासिनींची मंगल आरतीसाठी लगबग सुरू आहे आणि हे सारं त्रिभुवन राम नामाच्या गजरात अगदी तल्लीन झालेलं आहे. भक्ती सागरात जणू काही चिंब झालेलं आहे. गीत ऐकूया, विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी. आता एक चौचौरीला सामान्य विजय पताका
ब्रह्मांडी तेच पिंडी. आज आपल्याकडे एकंदरीत सारीच बदबदपुरी मांडलेली आहे. म्हणजे जे इथे आहे तेच पंढरपुरातही आहे, तेच चाललेले आहे. आंतरिक भक्तीपेक्षा वरवरच्या देखाव्याला जो तो सत्य मानतोय आणि त्यातच मग्न आहे. म्हणजे कसं होतं की एकेकाळी ज्ञानोबा तुकोबा हे अंतःकरणपूर्वक ईश्वराची सेवा करत असत. ईश्वराची सेवा याचा अर्थ जनसेवा ते करत होते. पण आता मात्र काय झालंय, हे असले सारे थोर भक्त म्हणजे त्यांचा काळ संपला, पर्यायाने ते निघून गेले. आणि असे हे श्रेष्ठ संत निघून गेल्यावर विठ्ठल भक्तीचा महिमाही जणू काही संपलेला आहे असं जाणीव व्हायला लागले. आणि आता जे काही चाललंय ते विठ्ठल भक्तीचा बाजार आहे. आणि हे सगळं बघून रखुमाईचा जीव नुसता घुसमटतोय. म्हणजे लक्षात येत आहे की हे सारे बंधू भाविक आहेत, ते देवावर जणू काही आपलाच भक्त आहे. देवाला अन्य कोणी बघायचं नाही, माझी भक्ती हीच सर्वश्रेष्ठ आहे असं वारंवार अशा पद्धतीने ते वागताय. आणि ते घालवायचं असेल तर आपण दृष्टीआड होणं हे फार महत्वाचं आहे. आणि दृष्टीआड होणं म्हणजे इथून जायचं. आणि त्यासाठी ती स्वतः तयार आहे. आणि ती पतीलाही मोकळा सवाल करते की तुम्हाला यायचं असेल तर या, नाहीतर मला निरोप द्या, मीही चालले. पुढचं गीत आहे, पंढरी नाथा झडकली आता, पंढरी सोडून चला, मिळविते रखुमाई विठ्ठल. पंढरी नाथा झडकली आता, पंढरी नाथा झडकली आता, पंढरी सोडून चला, विनविते रखुमाई विठ्ठला, विनविते रखुमाई विठ्ठला.
त्यातून त्यांची समाधी लागली, ध्यान लागले आणि त्या समाधी अवस्थेत त्यांना एक वेगळाच अनुभव आला आणि असा तो अनुभव आला की त्यातून त्यांना सौख्य मिळालं, जन्मभराचं दुःख बनून गेलं, संन्यास्तता आली, सारी गात्रे चक्षु अगदी आनंदली, म्हणून संतोषून तृप्त झालं. आपण ऐकूया हा अनुभव ध्यान लागले रामाचे, अभंग आहे रामदास स्वामींचा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.
रामापेक्षा राम नाम हे अधिक चांगले आहे. आता हे राम नाम कसं आहे तर सौख्यकारी आहे, पतित पावन आहे. सीतेची जीवनज्योत असणारी म्हणजे हा जो राम आहे तो अत्यंत कोमल हृदयी आहे, तो मंगलकारक आहे आणि भक्तश्रेष्ठ हनुमंताला तर तो पंचप्राण आहे. अशा या रामाचं नाव आपण घेऊया. श्रीराम जय राम जय जय राम. गीत आहे अविरत ओठी घ्यावे नाम, श्रीराम जय राम जय जय राम. अविरत ओठी घ्यावे नाम, अविरत ओठी घ्यावे नाम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अविरत ओठी घ्यावे नाम, अविरत ओठी घ्यावे नाम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राम नाम हे सदा संभाते, राम नाम हे सदा संभाते. निधान राम राम परमेशाते, निधान राम राम परमेशाते. पतित पावन अवधि राम, पतित पावन अवधि राम, पतित पावन अवधि राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जय जीवन ज्योति, जानकी जय जीवन ज्योति. प्रभु रामाची कोमल मूर्ति, प्रभु रामाची कोमल मूर्ति.
रानटी एक वनवासी आहे आणि ती राम भेटीसाठी अत्यंतिक आतुरलेली आहे. कधी एकदा हा राम आपल्या आश्रमात येतो असं तिला झाले. अर्थात तिने जाणूनही आहे की आपण काही अहिल्या नाही की जी शापानं मुक्त झाली रामाच्या स्पर्शानं. असं एवढं आपलं काही दिव्य तेज नाहीये. मी राजकुमारी जानकी सुद्धा नाहीये, मोठ्या घरातली नाहीये, तर मी एक अत्यंत साधी वनवासिनी आहे. पण ती आता इतकी व्याकुळ झालेली आहे भेटीसाठी की रामाला विनवते की हे पतित पावना एकदा तरी मला भेटायला ये. तुला मी मनाने पाहीन, मनाने पूजीन आणि जो माझ्यासाठी स्वर्ग होईल. तुझी माझी भेट हा खरंच स्वर्ग आहे आणि त्या योगे माझ्या आयुष्याची पूर्तता होईल. हे गीत आहे रामा रघु गणपला.
सेवक म्हणून ज्यावेळेला तो लंकेला जातो त्यावेळेला शत्रू सैन्याला पूर्णपणे शत्रूला सळोगी पळो करून सोडतो. संपूर्ण वानर चमू संगती घेऊन त्यानं रामसेतू पूर्ण केला. सदैव मुखामध्ये राम नाम आणि या राम भक्तामुळे तो अमर झालेला आहे. सप्त संजीवक या हे जे सप्त चिरंजीव आहेत त्यांच्यापैकी एक आपला हनुमान आहे. सदैव रामभक्तीत लीन असणाऱ्या या सेवकाला वंदन करतायत आमचे सहकारी श्री राजू डोंगरे. त्यांचं गीत आहे नाम घेता मुखी राघवाचे.
मला वेद कळत नाही, मला पुराणांचं ज्ञान नाही, मला शास्त्रही माहीत नाही, योग विराग पुस्तक याचं काही म्हणजे काहीही कळत नाही, पण तू मात्र माझा भोळा देव आहेस, जो मी तुला श्रद्धेनं मिळवणार आहे. आणि श्रद्धेनं पूजलो की तू त्याचा पतित पावन होतोस. त्यामुळे मी सदैव तुलाच म्हणेन. माझ्यासाठी तोच एकमेव मार्ग सुकर आहे. सादर करताय आमचे गुरुवर्य श्री किरण सिद्धयसर. आव्हा नकळे ज्ञान. आव्हा नकळे ज्ञान. आव्हा नकळे ज्ञान. आव्हा नकळे ज्ञान. नकळे पुराण वेदांचे वचन.
दर्शन घेऊन जे त्याचे स्वरूप असेल ते आपणास ओळखता आलं पाहिजे. कसं होतंय, इथे भक्त आर्जन करतोय आणि दत्त त्या ठिकाणी त्याच्यासमोर उभा आहे, पण त्यांना रूप पालटलेलं आहे. समोर दत्त महाराज आहेत भेट द्यायला आलेले, पण हाती ना कमंडलू, सांगाती ना श्वान, ना काकेची झोळू, असं एकंदरीत रूप आहे की जणू काही ते भक्ताची सत्वपरीक्षा बघतायत की भक्त आपल्याला ओळखतो की नाही. ठीक आहे, असो काही असो, पण या भेटीचा सुयोग आल्यामुळे हा दत्त भक्त आहे तो फार संतुष्ट झाला आणि दत्तरंगी पुन्हा पुन्हा रंगतो. पुन्हा पुन्हा कधीही दत्ताचा वियोग न येण्यासाठी तो आपल्या वाणीतून लीन होतो. आणि तो कसा लीन होतो हे आपण ऐकूया. आमचे सहकारी श्री राजू मंडळे ते गीत गात आहेत. माझं भेटून गाव दत्त सख्या अवधूता. मुझे भेटून जाओ दत्त सख्या अवधूता. मुझे भेटून जाओ दत्त सख्या अवधूता. मुझे भेटून जाओ दत्त सख्या अवधूता. Hey
प्रभुनाम सदैव मुखी असावं. ध्यानाचं ध्येय ठेवलं की त्याचं फलित मिळतं. आणि ते फलित जे असतं ते अगदी तेजोमय असतं. या नामाचा महिमा काय आहे तो ज्ञानेश्वर महाराज सांगतायत या अभंगातून. कोणाचे हे रूप, हा देह कोणाचा. कोणाचे हे रूप, हा देह कोणाचा. कोणाचे हे रूप, हा देह कोणाचा.
कुठल्याही प्रकारचा भेदभाव आपल्याकडे ईश्वर करत नाही. तुम्ही कसे आहात, कसे कपडे घातलाय, ईश्वराशी प्रामाणिकपणे चिंतित राहिलं की ईश्वर आपल्याला प्रसन्न होतो. आणि हा ईश्वर सुद्धा भक्ताला भेटण्यासाठी आतुर असतो. तो कसा ते वर्णन करतायत. देवाची द्वारी उभा क्षणभरी. आमचे गुरुवर्य सादर करतायत देवाची द्वारी उभा क्षणभरी. श्री किरण सिद्धेसर. देवाची द्वारी उभा क्षणभरी हे मुक्तिकारी साधिलेला हे मुक्तिकारी साधिलेला देवाची द्वारी उभा देवाची द्वारी उभा क्षणभरी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा मना हरिमुखे म्हणा जयना कोण करे जयना कोण देवाची द्वारी उभा देवाची द्वारी उभा
भरी देवाची स्वामी उभाचन भरी ज्ञानदेव व्यासाची फुले ज्ञानदेव व्यासाची फुले द्वारकेचे राणी पांडवा द्वारकेचे राणी पांडवा पांडवा घरी गे देवाची वारी उभाचन भरी देवाची वारी उभाचन भरी तिने मुक्ती सारी साधिया तिने मुक्ती सारी देवाची स्वामी उभाचन भरी देवाची स्वामी उभाचन भरी देवाची स्वामी उभाचन भरी
त्याच्याशीच करावं लागतं. संकट असो वा सौख्य असो, दिवस कुठलाही असो, आपण नेहमी त्याचाच आधार घ्यावा. आरशाप्रमाणे निर्माण असणारा ईश्वर, तुम्ही ज्या भावनेनं त्याला मानाल, ज्या भावनेनं तुम्ही त्याला बघाल, असा संकल्प तुम्हाला भेटेल. आपण पाहूया. सुख आणि दुःख देवाला कसं सांगायचं सादर करतायत आमचे गुरुहरी श्रीमंत किरण सिद्धे. सुख देवासी मागावे, दुःख देवासी सांगावे. सुख देवासी मागावे, सुख देवासी मागावे, दुःख देवाला सांगावे. सुख देवासी मागावे, सुख देवासी मागावे, सुख देवाला सांगावे. देवाला सांगावे, देवासी मागावे, सुख देवासी मागावे. देव मागे देव तुझे, देव मागे देव तुझे, देव आहे दोही करे. डोळे तुम्ही बघावे, डोळे तुम्ही बघावे. सुख देवासी मागावे, सुख देवासी मागावे. धावधावी धावधावी देवांपाशी, धावधावी देवांपाशी,
तयात पहावे दिव तयात पहावे सुख देवाची सुख देवाची माता दुःख देवाला सांगावे सुख देवाला सांगावे सुख देवाची माता सुख देवाची माता सुख देवाची माता हृदयांचा वेळ दिसत नाही, त्याची कृपा, त्याच्या कृपेचा वर्षाव आपण जाणत नाही. समोर द्रव्य आहे, पण आपली भक्ती जर रंग असेल तर सारं काही शून्यवत आहे. केवळ भक्तपणाचा संन्यस्तपणाचा आव आणून चालत नाही, तर त्या भक्तीला प्रत्यक्षात कृपेचीही साथ असली पाहिजे. कर्तृत्व उज्ज्वल असलं की समोरच्या प्रत्येक हालचालीचा सुयोग्य अर्थ समजतो आणि तेव्हाच आपल्याला खरा देवही समजतो. सादर करत आहेत आमचे सहकारी श्रीयुत राजेश डोंगरे. कुठे शोधीशी रामेश्वर आणि कुठे शोधीशी काशी. Oh
त्यामुळे देवात नसल्यामुळे चोराचं काही आपल्याला भय नाही. आणि देव इतकंही करून जर चोराला चोरायचं असेल, एक लक्षात ठेवा की त्या चोराची पूर्वजन्मीची पुण्याई सुद्धा तेवढीच असली पाहिजे. कारण त्याच्या सहवासात देवाला किंवा देवाच्या सहवासात चोराला असं हा देव आपल्याला चोरता येत नाही. कारण तो सर्वत्र म्हणून नाही. जशी हवा आपल्याला काढता येत नाही पण अस्तित्व आपण घेऊ शकतो. त्याप्रमाणे तो जो देव सर्वत्र बसलेला आहे, तो आभाळात आहे, सागरात आहे, हवेत आहे, प्राणी जगतात आहे. आणि हा देव मूर्तीत कसा प्रभू आहे? तुमच्या माझ्या प्रत्येक भूतमात्रात ईश्वराचा अंश आहे. तो सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. आपण असू वा नसू पण ईश्वर जो आहे तो आहे तसाच राहणार आहे. ईश्वर म्हणजे ईशतत्व, व्यक्तीचा सच्चेपणा, पारदर्शकता, प्रामाणिकता, कष्टाळूपणा आणि साधकता. ऐकूया देव देवाऱ्यात नाही गात आहेत आमचे गुरुवर्य किरण सिद्ध. देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवाऱ्यात, देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवाऱ्यात, देव देवाऱ्यात
देव नाही देवाय देव देवाला नाही देव नाही देवाय देव मूर्ती तुम्हाला तीर्थ क्षेत्रासनाला देव अर्पणात आहे तिरभुज आहे तुझा माझा जगदेवी देव शेवटचं गीत आहे स्वामी कृपा कधी करणार अन्नपूर्णेची भेट कधी होणार. मोठे ग्रामस्थ असल्याचं आणि या निसर्गरम्य आणि हवेशीर अशा दत्त मंदिरच्या परिसरामध्ये आम्हाला इथे येऊन सेवा करण्याची जी संधी दिली त्याबद्दल आम्ही आपले सर्वांचे आभार आहोत. सेवा देताना जर काही डावं चुकं कमी अधिक गुणदोष काही असतील तर आम्ही या दत्तचरणी अर्पण करतो आणि अशीच आम्हाला यापुढे सेवा करण्याची जास्तीत जास्त संधी द्यावी अशी मी आशा व्यक्त करतो. तसेच या आमच्या कार्यक्रमासाठी जी साऊंड सिस्टीम आपल्या ग्रामस्थांनी दिलेली आहे त्यांचे मी सर्वांचे आभार मानतो. तशी जी अखंडित वीज पुरवठा आम्हाला MSCBने दिलेला आहे त्यांचे मनापासून आभार मानतो. कारण बरेच वेळा आम्हाला असा अनुभव आला कार्यक्रम सुरू झाला की वीज मंदिर होते परंतु यावेळी तसं दत्त कृपेने आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने अखंडित वीज पुरवठा मिळाला आणि आम्हाला असा कार्यक्रमाचा आनंद आपल्याला घेताना जास्तीत जास्त सेवा करता आली याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. यानंतर वैभव सौ सोनिया सानू स्वामी कृपा उभी करणार. धन्यवाद.